श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला शुभ जाओ। स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्यांच्या चांगल्याच्या पूर्ण हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर हे बघा, आता आपला रथसप्तमी हा दिवस येत आहे। मंगळवारी हा सण आहे आणि या दिवशी बऱ्याच महिला हे हळदी कुंकू देखील करत असतात। रथसप्तमी हा दिवस सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। सूर्यदेवांना हा दिवस समर्पित असतो। तर या दिवशी आपल्याला भरभरून अशी सूर्यदेवांची ही सेवा करायची असते। सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खास मानला जात असतो। तर हे बघा, भले तुम्हाला वर्षभर ही सूर्यदेवांची उपासना करण्यासाठी वेळ नसेल मिळत, पण या दिवशी तरी आपल्याला सूर्यदेवांची उपासना ही आवर्जून करायची म्हणजे करायचीच आहे। तुम्ही रथसप्तमीची पूजा मांडणी देखील करू शकता। रथसप्तमीची पूजा मांडणी कशी करायची, तर हे बघा, 7 घोडे जे म्हणजे त्यांचा रथ सूर्यदेवांचा असतो, तर तो रथ काढून तुम्ही त्यांचं चित्र काढून देखील, रथाचं चित्र काढून त्यावर सूर्यदेव काढून देखील त्यांची पूजा करू शकता। किंवा तुम्ही प्रिंट करून आणा, एखादा गुगलवरून वगैरे इंटरनेटवरून फोटो घ्या आणि तो प्रिंट करून आणून त्याची देखील तुम्ही पूजा करू शकता। तर हे बघा, त्याचबरोबर आपल्याला त्यांना नैवेद्य दाखवायचा असतो। त्याचबरोबर आपल्याला त्यांची षोडशोपचारे पूजन करायचं असतं आणि त्यांना धूप दीप आरती ओवाळायची असते। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी हे 7 धान्यांचं पूजन देखील करायचं असतं। पूजनच काय, आपल्याला 7 धान्यांचं दान देखील करण्याला या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। तुम्हाला जर कोणाला दान करण्याचा जर चान्स मिळाला तर आवर्जून करा। कडधान्य दान करण्याला या दिवशी अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्याचबरोबर दूध उतू घालण्याला सुद्धा या दिवशी महत्त्व आहे। या दिवशी दूध उतू घालण्याची सुद्धा परंपरा आहे, पण आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ते दूध उतू जाताना हे उत्तर दिशेलाच जाईल, ते बाकी कुठल्याही दिशेला जाणार नाही, पश्चिमेला वगैरे दक्षिणेला जाणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। का, तर हे बघा, ते दूध उतू जाण्याची परंपरा अशी आहे की दूध आपलं जर का उत्तर दिशेला उतू गेलं तर आपली उत्तरोत्तर ही वर्षभर प्रगती होत जात असते। त्यामुळे आपल्याला उत्तर दिशेला दूध उतू घालण्याची परंपरा आहे। तर ही माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील दिली आहे, पण तरी देखील तुम्हाला अगदी थोडक्यात म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला या व्हिडिओमध्ये देखील सांगितले आहे। जर माझा तो व्हिडिओ बघितला नसेल तर आवर्जून तो व्हिडिओ देखील बघा, त्यामध्ये मी संपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे। तर चला मग सुरू करू आजच्या व्हिडिओला। हे बघा, या दिवशी आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य हे आवर्जून द्यायचं आहे। हे बघा, तुम्ही रोज द्या नका देऊ, पण या दिवशी तरी आपल्याला सूर्यदेवांना कमीत कमी अर्घ्य द्यायचं आहे। तसं सूर्यदेवांना हे रोजच अर्घ्य द्यायचं असतं, पण तुमचं रोज जमत नसेल तर कमीत कमी या दिवशी तरी तुम्ही द्या। का, तर हे बघा, सूर्यांची उपासना, हे बघा, सूर्य आपल्याला प्रत्यक्षदर्शी दिसणाऱ्या देवांमध्ये एक मानले जातात। तर त्यांची उपासना आपण केल्यामुळे आपल्याला हे कितीतरी पटीने आपल्याला जास्त फळ मिळत असतं। तर आपल्याला सूर्यदेवांच्या उपासनेमध्ये मुख्य जी आहे ते म्हणजे असतं सूर्यदेवांना अर्घ्य देणं। तर हे बघा, पण ते अर्घ्य कसं द्यायचं, तर हे बघा, तुम्ही हळद कुंकू किंवा अष्टगंध देखील त्याच्यात टाकू शकता, थोडेसे तांदूळ टाकू शकता, एक फूल असेल तुमच्याजवळ तर ते देखील टाकू शकता। तांब्याच्या पेल्यामध्ये हे सगळं टाकून त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि ते अर्घ्य आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून आपल्याला सूर्यदेवांना द्यायचं आहे। तुम्हाला जर सूर्यदेवांची 12 नावे येत असतील तर आवर्जून ती म्हणा। जर 12 नावे येत नसतील तर ओम सूर्याय देवाय नमः देखील तुम्ही म्हणू शकता, किंवा ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता अर्घ्य देताना। तर ही झाले सूर्यांना अर्घ्य कसं द्यावं। तर हे बघा, काही जण सूर्याला अर्घ्य देतात, पण ते काय चूक करत असतात रोज की ते उठेल, आपण जेव्हा उठू, आपण तयार होऊ तेव्हा ते देतात। मग ते 9 वाजता देतात, काही जण 10 वाजता, काही जण 12 वाजता देतात। तर हे बघा, ही चूक आपल्याला चुकूनही करायची नाही। हे बघा, आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे, पण त्याचा देखील एक निश्चित काळ असतो, निश्चित वेळ असते। तेव्हाच जर आपण त्याचं अर्घ्य दिलं तरच आपल्याला त्याचं फळ हे मिळत असतं। तर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची वेळ कोणती आहे, तर आपल्याला सूर्यदेवांना सकाळी
जेव्हा सूर्य नुकतेच निघत असतात बघा सूर्यदेव, तेव्हाच आपल्याला अर्घ्य देण्याची ही प्रथा आहे, परंपरा आहे आणि तेव्हाच त्याच क्षणाला महत्त्व आहे सूर्यदेवांना अर्घ्य देण्यासाठी। जर तुमचं एवढं सकाळी सकाळी, आता तुम्ही म्हणाल की एवढ्या सकाळी सकाळी आमचं जमत नाही, भरपूर कामं असतात वगैरे असं तसं, तर कमीत कमी 8 वाजेच्या अगोदर सूर्यदेवांना अर्घ्य देण्याचा प्रयत्न करा। 8 वाजेनंतर आपण टाळावं सूर्यदेवांना अर्घ्य देण्यापासून। शक्यतो हे 8 वाजेच्या अगोदर तुम्हाला जर जमत असेल तर अगोदरच तुम्ही सूर्यदेवांना अर्घ्य द्या। तर त्याचबरोबर आपल्याला आता या दिवशी उपाय काय करायचा आहे, तर हे बघा, सूर्यदेवांना तुम्ही अर्घ्य देतात, पण सूर्यदेवांना अर्घ्य कसं द्यायचं आहे ते मी आज या दिवशी तुम्हाला सांगणार आहे। तर हे बघा, तर आपल्याला एक तांब्या भरून घ्यायचा आहे। मग तो तांब्या तुम्ही स्टीलचा घ्या किंवा तांब्याचा घ्या, तुम्ही ज्याच्याने सूर्यदेवांना अर्घ्य देत असाल तो तांब्या आपल्याला घ्यायचा आहे। फक्त प्लेन पाण्याने आपल्याला तो भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक माळ हा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। तो तांब्या आपल्याला देवघरासमोर आपल्या ठेवायचा आहे आणि आपल्याला एक माळ हा गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। तर गायत्री मंत्र कोणता, हे बघा, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, हा गायत्री मंत्र आहे। या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे आणि त्यावर त्या तांब्यावर आपल्याला काही हात वगैरे ठेवायचा नाही, काहीही नाही। तो तांब्या उचलायचा आहे आणि आपल्याला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे, पण ते अर्ध्या पाण्याचंच आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवांना। आणि जे काही बाकीचं अर्ध उरलेलं पाणी आहे हे तुम्ही आपल्या घरामध्ये शिंपडू शकता। आपण स्वतः ते घ्यायचं आहे तीर्थ म्हणून, का नाही, थोडंफार आपल्या मुलांना, मिस्टरांना, आपल्या घरामध्ये जे कोणी असतील त्या सगळ्यांना आपल्याला ते तीर्थ म्हणून दिलं तरी देखील चालेल। तर असा हा उपाय आपल्याला अत्यंत प्रभावी असा या दिवशी करायचा आहे। हे बघा, आपल्या राशीमध्ये सूर्य बळकट असणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि सूर्य बळकट करायचा असेल तर यापेक्षा प्रभावी सेवा ही कुठलीही नाही जे सूर्याला अर्घ्य देणं। हे बघा, तुमच्या राशीमध्ये जर सूर्य हा कमकुवत असेल तर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी हे अडथळ्यांचा सामना करावा लागतो। पावलोपावली आपल्याला अडथळे अडचणी येत असतात। नोकरी संदर्भात म्हणा, शिक्षणाच्या संदर्भात म्हणा किंवा प्रमोशन होत नाही आहे, अशा कुठल्याही संदर्भात आपली मान, पद, प्रतिष्ठा आपल्याला वाढवायची असेल तर आपल्याला सूर्याला अर्घ्य देणं हे खूप गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्याला हे सगळं मिळत असतं। तुम्ही काही दिवस हे सूर्याला कंटिन्यू 40-45 दिवस तरी हे कंटिन्यू सूर्याला अर्घ्य देऊन बघा, तुम्हाला आपोआप तुमचे अडथळे अडचणी हे कमी झाल्यासारखे वाटतील। तुमच्या मग ते नोकरी संदर्भात असो, शिक्षणा संदर्भात असो किंवा कुठल्याही संदर्भात असो, तुम्हाला तुमचे अडथळे अडचणी हे कमी होताना दिसतील। तर त्यासाठी आपण सूर्याला हे अर्घ्य द्यायचं असतं। तर हा झाला उपाय मी तुम्हाला जो सांगितला की आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी काय करायचं आहे। पण आता काही सेवा करणं, पूजा मांडणी करणं किंवा होम हवन करणं काही जणांना जमत नाही, काहींकडे तेवढा वेळ नाही आहे। तर हे बघा, मी त्यांच्यासाठी देखील एक सोपा उपाय सांगते। सरळ तुम्हाला काहीच येत नाही खरं तर या दिवशी हे आदित्य हृदय स्तोत्र, कवच, सूर्य कवच यांचं देखील आपल्याला वाचन करायचं आहे। वाचन नाही झालं तर कमीत कमी ऐकण्याचा ते प्रयत्न करा। पण आता काहींना नाही, म्हणजे काहींना मोबाईल देखील समजत नाही, ते लावू पण शकत नाही, ऐकू पण शकत नाही, तर त्यांनी सरळ साधा सोपा सरळ उपाय म्हणजे जप करायचा आहे। तर तो जप कसला करायचा आहे, ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे। मग तुम्ही तो एक माळ करा या दिवशी, सूर्यदेवांना समर्पित असा 11 माळी देखील केला तरी देखील चालेल। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला ही सेवा करायची आहे। तुम्ही भलेही काही नाही केलं तरी चालेल, पण ह्या एका मंत्राचा जप जरी केला तरी तुम्हाला त्याचं भरभरून असं फळ मिळेल, त्याचं भरभरून असे तुम्हाला फायदे होतील। तर अशी छोटीशी पण अत्यंत गरजेची अशी माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। त्याचप्रमाणे तुम्हाला जर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य दर्शन घेण्याची जर इच्छा असेल तर मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर श्री अक्कलकोट स्वामी महाराजांचं नित्य प्रातःकाळची महापूजा दर्शन, त्याचप्रमाणे श्री अक्कलकोट स्वामी समाधी मंदिर वस्त्रालंकार महापूजेचं दर्शन आणि श्री वटवृक्ष देवस्थान अक्कलकोट स्वामी महाराज महापूजा दर्शन मी आपल्या याच यूट्यूब चॅनलवर संध्याकाळी ठीक 9:30 वाजता अगदी शॉर्ट अशा व्हिडिओमध्ये पोस्ट करत असते।
तुम्हाला जर बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. त्याचप्रमाणे त्यानंतर लगेचच मी स्वामींचा संदेश देखील पोस्ट करत असते, जो आपल्या अंधकारमय दुःखमय जीवनातून आपल्याला सुखाचा आशेचा एक किरण देईल असा तो संदेश असतो. तुम्हाला जर तो देखील बघण्याची इच्छा असेल तर नक्की आपल्या यूट्यूब चॅनलला संध्याकाळी ठीक 9:30 वाजता भेट द्या. झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी आणि सूर्यदेवांच्या चरणी समर्पित करते आणि आजच्या व्हिडिओला इथेच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.